ते ब्रह्म नावाचे तत्व कसं आहे ते वाणीनी सांगताच येत नाही. जोपर्यंत तो जीव अनुभवाच्या पातळीवरती जाऊन पोचत नाही तोपर्यंत तो त्याच्याविषयी वाणीनी त्याचं वर्णन करू शकतो की ते अव्यय आहे, ते अविनाशी आहे, ते अनंत आहे, ते अपार आहे, ते अजन्मा आहे. अशा पद्धतीने त्याचं वाणीने वर्णन करता येतं. पण जेव्हा प्रत्यक्ष अनुभवाच्या पातळीवरती तो साधक जाऊन पोचतो तेव्हा मात्र तिथे ती वाणी निवृत्त होऊन जाते, ते मनही निवृत्त होऊन जातं. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की अशा पद्धतीने आत्मानुभवाची वेळ येते तेव्हा वाणी आणि मन त्याचा अनुभव न घेताच निवृत्त होऊन जातात. दशक 7वा 14 ब्रह्मांचा अशा पद्धतीने या दशकाचं नाव आहे. आणि ते 14 ब्रह्म नेमके कोणते आहेत ते 3ऱ्या समासामध्ये समर्थांनी सांगितलेले आहेत. त्याचा विचार त्यावेळेस आपल्याला करता येईलच. पण आता सध्या आपल्याला या दशक 7व्यामध्ये पहिलं जे काही समास झालेला आहे तो म्हणजे मंगलाचरणाचा समास झालेला आहे. आणि त्या मंगलाचरणाच्या समासामध्ये पुन्हा एकदा समर्थांनी अशा पद्धतीने गणेश, शारदा, सद्गुरू या सगळ्यांना वंदन केलेलं आपल्या लक्षात येतं. आणि विशेषत्वाने त्या समासामध्ये जर का आपण बघितलं तर समर्थांनी हा जो काही मी ग्रंथ मराठीतून सांगतोय तो मराठीतून सांगत असलेला ग्रंथ हा केवळ मराठी भाषेमध्ये आहे म्हणून तो कमी दर्जाचा आहे असं समजता उपयोगाचं नाही. तर संस्कृतमध्ये जे ज्ञान आहे तेच ज्ञान समर्थांनी प्राकृत भाषेमध्ये अर्थात सगळ्याच संतांनी प्राकृत भाषेमध्ये आम्हाला समजावं म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणून समर्थांनी त्या समासामध्ये मंगलाचरणाच्या समासामध्ये पुन्हा एकदा मायेचं स्वरूप काय आहे तेही सांगितलं. आणि त्याचबरोबर या सगळ्या गणेश, शारदा आणि सद्गुरूंची कृपा आमच्यावर असली तर नेमकं त्यांनी काय होतं याचाही खुलासा समर्थाने त्या मंगलाचरणाच्या समासामध्ये केलेला आहे. आणि त्याचबरोबर मग अशा पद्धतीने आपल्या भाषेचं प्रभुत्व कसं आहे आणि तुम्हाला तेच ज्ञान कशा पद्धतीने सोप्या शब्दामध्ये जर का कळवून घ्यायचं असेल तर ते मी तुम्हाला सांगतो आहे. अशा पद्धतीने आपल्या या मराठी भाषेचं देखील त्यांनी वैभव संपन्न अशा पद्धतीने वर्णन केलेलं आपल्याला लक्षात येतं. अर्थातच तो समास त्या समासामध्ये देखील पुन्हा काही ओव्यांमध्ये माया कशा पद्धतीची आहे तिचंही वर्णन समर्थांनी केलं. आणि आता मात्र ब्रह्मस्वरूपाचं वर्णन पुन्हा एकदा समर्थ आपल्याला करताना दिसतात. समर्थ वारंवार माया आणि ब्रह्म या दोन घटकांबद्दल वारंवार आपल्याला दासबोधामध्ये सांगताना दिसत आहेत. याचं कारण असं आहे की मायेला समजून घ्या आणि मायेला समजून घेऊन मायेचा आधार घेत घेतच त्या ब्रह्मस्वरूपापर्यंत कशा पद्धतीने आपल्याला पोचायचंय यासाठी या दोन्ही तत्वांचा स्पष्टपणे उल्लेख किंवा त्या सगळ्या संकल्पना आपल्या अतिशय स्पष्ट करण्याचा समर्थांनी जणू काही विडा उचललेला आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. आणि या दृष्टिकोनातून मागच्या वेळेस मायेचं स्वरूप सांगून झालेलं आहे पुन्हा एकदा. आणि आता मात्र पुन्हा समर्थ ब्रह्मनिरूपण या समासामध्ये ब्रह्माचं स्वरूप कसं आहे ते सांगत आहेत. आणि ह्या अशा पद्धतीने आणि का म्हणून याच्यावरती असा समर्थांचा भर आहे आणि का म्हणून पुन्हा पुन्हा अशा पद्धतीने समर्थ सांगतात याचं कारण एकच आहे की सामान्य माणूस तुमच्या आमच्यासारखी प्रापंचिक माणसं स्थळत्याग होता सवयीची जाते अशा पद्धतीचा आपला स्वभाव असल्याचा परिणाम म्हणून ऐकताना आपल्याला अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, छान मला पटलेलं आहे आणि मी आता हे जसं समर्थांनी सांगितलंय तसंच साधना करण्याचा प्रयत्न करीन वगैरे असं माणूस मनाशी ठरवतो. परंतु ऐकत असताना ते अतिशय गोड सुद्धा वाटतं, ऐकत असताना त्याचा निश्चय सुद्धा होतो. पण तो कसा लगेच एरंडेल तेल प्यायल्यासारखा कसा निसटून जातो हे मात्र आपल्याला सुद्धा कळत नाही. पुन्हा आपण प्रपंचामध्ये रममाण होतो, प्रपंच आपल्याला सत्य वाटायला लागतो आणि त्यामुळे मग प्रपंचात रममाण होऊन प्रपंचाची सुख दुःख पुन्हा पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी काय येतात त्या अनुभवायला येतात. हे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. आणि म्हणूनच सगळी संत मंडळी आणि विशेषत्वाने समर्थ दासबोधामध्ये अशा पद्धतीने वारंवार वारंवार विवरण करताना दिसतात. त्याचं कारण एकच आहे की ते तुमच्या आमच्या अंतःकरणात ठसलं पाहिजे. आणि जोपर्यंत ते ठसत नाही ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा एका वाक्यामध्ये
भगवान शंकराचार्यांनी अशा पद्धतीने ब्रह्म आणि मायेचं स्वरूप सांगून टाकलं. परंतु तेच समर्थ अद्वैत संप्रदायाचे पुरस्कर्ते असून सुद्धा पुन्हा पुन्हा माया आणि ब्रह्मनिरूपणाचं काय करतात तर वर्णन करताना दिसतात. याचं कारण म्हणजे अशा पद्धतीने ते तुमच्या आमच्या अंतःकरणात ठसावं, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश जो काही आहे तो उद्देश आहे. आता इथे बघा, आपल्याला आता सुद्धा इथे लक्षात येईल की एक ते जवळजवळ 11 ओव्यांपर्यंत समर्थ ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करताना दिसतात. ते ब्रह्म कसं आहे पुन्हा एकदा सांगतात. आता मला तर वाटतं हे ऐकून ऐकून आपल्या सगळ्यांना सुद्धा पाठ झालेलं असावं, पण तरी सुद्धा समर्थांनी सांगितलंय ते आपण पुन्हा एकदा आपल्या चित्तामध्ये ठसवून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून समर्थ आता आपल्याशी बोलतात आणि पहिल्या ओळीमध्ये म्हणतात, ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निसंग निर्विकार, ब्रह्मासी नाही पारावार, बोलती साधू श्रीराम. ब्रह्म कसं आहे तर ते निर्गुण आहे, निराकार आहे. आणि निर्गुण याचा अर्थ कुठलाही गुण त्या ब्रह्माच्या ठिकाणी नाही. आपल्याला सत्व रजतम हे गुण तर माहितीच आहेत. त्याचबरोबर आपण उल्लेख व्यवहारामध्ये करताना सुद्धा तो अत्यंत काय आहे तर सत्वगुणी आहे म्हणा, किंवा काय म्हटलं जातं सद्गुणी आहे. अनेक चांगले गुण त्याच्याजवळ आहेत असं आपण एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात उल्लेख करतो. आणि एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात बापरे अवगुणांनी भरलेला जणू काही पुतळाच तो आहे असं सुद्धा आपण एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये म्हणतो. म्हणजे सत्व रजतम तर आहेतच आहेत, पण त्याच्या जोडीने अवगुण किंवा सद्गुण जे काही आहेत तर हे सुद्धा अशा पद्धतीने आपण याच्याविषयी बोलत असतो. तर हे ब्रह्म कसं आहे तर हे ब्रह्म गुणातीत आहे, गुणांच्याही पलीकडे आहे. कारण आपण ब्रह्मापासून जी काही जगताची निर्मिती झालेली आहे त्याचा उल्लेख करत असताना आपण वारंवार त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत की आधी एकुलते एक ब्रह्म आहे आणि त्यातून मग एकोहम बहुस्याम म्हणजे मूळ मायेचं स्फुरण झालेलं आहे. मूळ मायेतून गुणमाया निर्माण झालेली आहे आणि मग गुणमायेतून गुणक्षोभिणी निर्माण झाली. म्हणजे गुणक्षोभिणीचा किंवा या सत्व रजतमाचा कोणता नंबर लागतो तर अर्थात 4थ्या नंबरावरती अशा पद्धतीने म्हणजे आधी एकुलते एक ब्रह्म, मग त्याच्यानंतर मूळ माया, मग त्याच्यानंतर मात्र गुणमाया, ते साम्यावस्थेमध्ये असलेली, आणि मग त्याच्यानंतर आलेली गुणक्षोभिणी. म्हणजे एका पाठोपाठ एक अशा पद्धतीने जर का या सृष्टीची निर्मिती कशी झाली, उभारणी कशी झाली याचा जर का विचार केला तर 4था क्रमांक या गुणाच्या संदर्भामध्ये लागतो. आणि म्हणून इथे ते म्हणतात की वास्तविक पाहता ब्रह्म जे आहे ते त्याच्याही अलीकडचं आहे किंवा त्याच्याही पलीकडे असणार. आपण अथर्वशीर्षामध्ये सुद्धा म्हणतो पहा, ते कसं आहे ते तत्व, गणेश नावाचं तत्व जे काही आहे. गणेश म्हणजे सगुण साकार असलेला गणेश नव्हे तर ब्रह्मरूप असलेला गणेश हा जो काही आहे तो कशा प्रकारचा आहे तर त्याचं वर्णन करताना आपण अथर्वशीर्षामध्ये म्हणतो, त्वम गुणत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः वगैरे अशा पद्धतीने त्या गणेश तत्वाचं वर्णन करताना आपण दिसतो. अर्थातच मग हा गणेश म्हणजेच हे गणेश तत्व म्हणजेच ब्रह्मरूप असलेला गणेश कसा आहे तर त्वम गुणत्रयातीतः, तू तीनही गुणांच्या पलीकडे आहे, अतीत आहेस. आणि अतीत असलेलं तत्व जे काही आहे तर हे त्या ठिकाणी निर्गुण, म्हणजे निर्गुण तर आहेच आहे, त्याचबरोबर ते निराकार देखील आहे. म्हणजे त्याला कुठलेही गुणही नाहीत आणि त्याला कुठला आकार सुद्धा नाही. अशा पद्धतीने हे निर्विकार असलेलं म्हणजे निराकारही आहे आणि निर्विकारही आहे. म्हणजे विकारही नाही तिथे. विकार जे असतात ते देहाला असतात, ते मनाला असतात, ते बुद्धीला असतात. आणि विकार याचा अर्थ एकतर कामक्रोधादी विकार हे मनामध्ये असतात, बुद्धीला मान आणि अपमान बुद्धीला विशेषत्वाने असतो. आणि म्हणून विकार याचा अर्थ कधीतरी असणे आणि कधीतरी नसणे हा सुद्धा विकाराचा एक अर्थ होतो. आणि त्यामुळे कधीतरी मन असतं, कधीतरी बुद्धी असते आणि कधीतरी ती नाहीशी होते. अर्थातच गाढ झोपेमध्ये मनही नाहीसं होतं आणि बुद्धीही नाहीशी होते. म्हणून मन बुद्धी सुद्धा कशी आहेत तर विकारी आहे
किंवा मनामध्ये अनेक प्रकारचे काम क्रोधादी विकार असतात. म्हणजे त्याही दृष्टिकोनाने विकाराचा जर का संबंध बघितला तर अशा पद्धतीने मनामध्ये हे विकार सुद्धा वारंवार उद्भवतात. कधी ते मन शुद्ध असतं तर कधी ते विकारी असतं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. मग हे ब्रह्म म्हणजे अशा पद्धतीने आम्हाला विकाराचा अनुभव आहे. मनालाही विकाराचा अनुभव आहे, देहाला देखील अस्ति जायते वर्धते वगैरे वगैरे 6 विकार आहेत. अशा पद्धतीने देहालाही विकार आहेत. पण मग त्याच्या सापेक्षतेने विचार जर का केला तर मग ब्रह्माला कुठला सुद्धा आकारही नाही आणि त्याला कुठला सुद्धा विकारही नाही. आणि म्हणून ते कसं आहे तर ते निसंग आहे. अर्थातच कुठलाही संग त्याला जोडू शकत नाही. म्हणजेच ते पूर्णपणे निर्लेप आहे. त्याच्या सत्तेवर सगळ्या घटना घडतात, पण ते आपलं जसंच्या तसं निर्विकारी किंवा निसंग किंवा निर्लिप्त, म्हणजे कशानेही ते लिप्त होत नाही. अशा पद्धतीचं हे ब्रह्म आहे. आणि वास्तविक पाहता तेच ब्रह्म आत्मस्वरूपाने माझ्या अंतःकरणात बसलेलं आहे. आणि ते तुमचं आमचं खरं स्वरूप असताना सुद्धा मात्र आम्हाला त्याचा इतकं जवळ असूनही आम्हाला त्याचा अनुभव मात्र येताना दिसत नाही. म्हणजे अशा पद्धतीने म्हणून हे वारंवार समर्थांना अशा पद्धतीने सांगावं लागतं की अरे बाबांनो, तुम्ही ब्रह्मस्वरूपाच्या चिंतनात राहा. ब्रह्मस्वरूपाचा अखंड अनुसंधान जे काही आहे ते विचाराच्या माध्यमातून त्याचं अनुसंधान ठेवा किंवा निधिध्यासन त्याचं जे काही आहे तर त्याचं निधिध्यासन करा. आणि म्हणून इथे ते म्हणतात की या सगळ्यांपासून आकार विकार गुण या सगळ्यांपासून ब्रह्म कसं आहे तर पूर्णपणे निसंग आहे. हे सगळे आधीचे आहेत आणि त्याच्या पलीकडे असणारं, त्याचं अधिष्ठान स्वरूपाने असणारं असं ते ब्रह्म नावाचं तत्व आहे. आणि म्हणून ते म्हणतात की वास्तविक पाहता नामरूपांपासून कल्पित मायेपासून हे ब्रह्म जे काही आहे ते असंग आहे. आणि त्या अत्यंत त्याला पारावारच नाही, म्हणजे त्याचं मोजमापच होऊ शकत नाही. इतकं ते अत्यंत व्यापक आहे, अत्यंत विभू ज्याला म्हटलेलं आहे अशा पद्धतीचं आहे की त्याचं मोजमाप करता येऊ शकत नाही. त्याची लांबी रुंदी मोजता येऊ शकत नाही. अगदी जास्तीत जास्त त्याला द्यायचीच झाली उपमा तर आकाशाची उपमा त्याला थोडेफार लागू पडते. मग पण आकाशाला सुद्धा शब्द नावाचा गुण आहे, पण ब्रह्माच्या ठिकाणी शब्द नावाचा गुण सुद्धा नाही. म्हणजे अशा पद्धतीने निरपेक्ष व्यापक असलेलं जे काही आकाश आहे तशाप्रमाणे ते ब्रह्म नावाचं तत्व आहे, अत्यंत व्यापक आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की ब्रह्म सर्वास व्यापक. जे जे काही आम्हाला मायेच्या स्वरूपामध्ये दिसतं, म्हणजेच नामरूपामध्ये जे जग आम्हाला दिसत आहे, अनेक विविधतेने नटलेलं हे जग आम्हाला सातत्याने काय दिसत आहे. पण या विविधतेमध्ये एकतेने व्यापून राहिलेले हे तत्व मात्र जे काही आहे ती विविधता बदलत जाते. पण त्याच्या अधिष्ठानावर असलेलं हे ब्रह्म नावाचं तत्व मात्र या सगळ्यांना व्यापून राहून सुद्धा ते या सगळ्यांपासून पूर्णपणे कसं आहे तर अलिप्त आहे, असं या ठिकाणी समर्थ दुसऱ्या ओळीमध्ये सांगतायत. आणि त्या दृष्टिकोनातून की ते ब्रह्म तत्व कसं आहे तर पूर्णपणे शाश्वत आहे. ते कधीही सुद्धा त्याचा नाश होत नाही. ते अविनाशी असणाऱ्या अशा प्रकारचं ते तत्व आहे. आणि असं ही सगळी शास्त्र सांगतात. आणि म्हणून त्याला पुन्हा आणखीन वर्णन केलेलं आहे की ब्रह्म अच्युत अनंत ब्रह्म सदोदित संत. आता या ठिकाणी पुन्हा ते म्हणतात की ते कधी सुद्धा अच्युत आहे, कधीही ढळणारच नाही. त्याला ढळण्यासाठी जागा तर पाहिजे ना. म्हणजे त्या इतकं ते घनदाट भरलेलं आहे. आपण हरिपाठामध्ये सुद्धा म्हणतो की भरला घनदाट हरी दिसे. आता संतांना महापुरुषांना हा व्यापून राहिलेला, सर्वदूर व्यापून राहिलेला, कधीही न ढळणारा हा हरी जो काही आहे तो अनंत असलेला, की ज्याचा पार लागत नाही अशा पद्धतीचा, की ज्याला अंत नाही आहे आणि ज्याला त्या ठिकाणी जो ढळत सुद्धा नाही, असा हा घनदाट भरलेलं तत्व जे काही आहे ते म्हणजे हे ब्रह्मतत्व आहे. आणि ते सदोदित आहे, ते कधी नाही असं नाहीच, ते नित्य आहे, सदोदित आहे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सत असून सुद्धा म्हणजे कल्पनेला किंचितही वाव किंवा अवसर
त्या ब्रह्माबद्दल आपण कल्पना करूच शकत नाही. असं ते म्हणजे जी जी कल्पना करतो ती कल्पना त्याच्या बाबतीमध्ये काय ठरते तर खोटीच ठरते. आणि त्यामुळे वास्तविक पाहता ते निर्विकल्प असलेलं असं तत्व आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी कल्पना खपतच नाही. यत्किंचित सुद्धा कल्पनेला यत्किंचितही वाव नसतो. आणि त्या दृष्टिकोनातून मग ते कसं आहे तर अत्यंत निर्विकल्प असणारं असं ते तत्व आहे. आणि या दृष्टिकोनातून म्हणून ते म्हणतात की या संपूर्ण जगाचा या जगताचा हे जे काही दृश्य जगत तुम्हा आम्हाला दिसत आहे त्याचा ब्रह्माला यत्किंचितही स्पर्शही होत नाही. ते पूर्णपणे आणि म्हणून मग अशी आपण त्याचा विचार केला की ते निसंग आहे म्हणजे काय तर सगळ्यांपासून ते अलिप्त आहे. आणि अशा पद्धतीने ते अलिप्त आहे म्हणजे त्याचा विचार जो काही आहे तो वेद श्रुती माऊलीने सुद्धा नेती नेती अशा पद्धतीने की त्याचं वर्णनच खरं पाहिलं असता करता येत नाही. ते अमक्यासारखं आहे का ते तमक्यासारखं आहे का ते असं आहे का ते तसं आहे का म्हणजे असा कितीही विचार आपण त्याच्या संदर्भात करत गेलं तरी सुद्धा या दृश्य जगतातली कोणत्याही वस्तूची उपमा त्याला देता येऊ शकत नाही. म्हणून या दृश्य जगताचा पलीकडे असणार की ज्या दृश्य जगताचा ज्याला यत्किंचितही स्पर्शही होत नाही असं हे निसंग निर्लिप्त असलेलं तत्व जे काही आहे आणि म्हणून शून्याचाही तो प्रकाशक आहे. आता मग हे नाही ते नाही ते नाही ते नाही असं करत कुठे येऊन ठेवतो आपण. मग ते शून्य आहे का मग हे नाही ते नाही ते नाही म्हणजे असं सगळं बाजूला बाजूला करत गेलो की हे म्हणजे ते नाही हे म्हणजे ते नाही असं बाजूला करता करता मग शेवटी आपण शून्यापर्यंत येऊन ठेपतो. मग शून्यापर्यंत येऊन ठेपल्यानंतर मग ते ब्रह्म म्हणजे शून्य आहे का असं कदाचित आपल्या मनामध्ये येऊ शकतं. पण ज्या अर्थी मला ते शून्य आहे हे मला कळलेलं आहे म्हणजेच त्या शून्याचा प्रकाश सुद्धा कोणीतरी त्या ठिकाणी आहेच. आणि म्हणून त्या शून्याचं देखील प्रकाशन करणारा आहे म्हणजे त्याला प्रकाशित करणारा शून्य आहे हे मला कळतं आहे. आणि ते कळणं सुद्धा ज्याच्या प्रकाशात होत आहे किंबहुना जो ते प्रकाशित करतो आहे तो मात्र त्याच्यापासून पूर्णपणे कसा आहे तर वेगळा आहे. आणि म्हणून कुठल्याही ज्ञानेंद्रियांनाही ते कळत नाही आणि कुठल्याही म्हणजे अंतःकरणाच्या कोणत्याही घटकाला सुद्धा ते कळू शकत नाही. त्या अनुभवाला येऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीचं हे ब्रह्मतत्व आहे. मग असं जर का ते ब्रह्मतत्व आहे तर मग कशाला तिथे बुद्धी लावायची आणि मग कशाला ते समजावून घ्यायचं. म्हणजे त्या ठिकाणी हा प्रश्न आम्हाला अशा पद्धतीने पडू शकतो की अरे त्या ब्रह्माचं जर का मनही तिथे जाऊन पोचत नाही बुद्धीही तिथे जाऊन पोचत नाही ते मनातीत आहे ते बुद्धीच्याही पलीकडचं तत्व आहे. पण बुद्धीने निदान सुरुवातीला त्याचं परोक्ष ज्ञान जे काही आहे ते परोक्ष ज्ञान जरी आम्हाला करून घेण्याचा आपण प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा आपली बुद्धी जी काही आहे त्याला शास्त्राचे संस्कार त्या बुद्धीवरती सातत्याने होत राहतात. आणि जसे जसे त्या शास्त्राचे किंवा संत वाङ्मयाचे संस्कार त्या बुद्धीवर होतात तशी तशी ती बुद्धी अधिक अधिक स्वच्छ शुद्ध आणि त्याचबरोबर काय होत राहते तर सूक्ष्म होत राहते. आणि आता हे अत्यंत निरपेक्ष सूक्ष्म असणारं तत्व मग निदान या बुद्धीच्या माध्यमातून सुरुवातीला परोक्ष ज्ञानाने का होईना पण ते काय करून घ्या तर समजून घ्या. याच्यासाठी सगळ्या संतांनी अशा पद्धतीने त्याचं वर्णन आपल्याला केलेलं दिसतं. आणि म्हणून ते म्हणत आहे की त्याच्याही पलीकडे असणारं असं जे तत्व आहे ते आध्यात्मिक दृष्ट्या जे मूर्ख असतात त्यांना तर ते कळूच शकत नाही. कारण ते डोळ्यांनाही दिसत नाही ते मनानेही जाणता येऊ शकत नाही किंवा बुद्धीनेही जाणता येऊ शकत नाही. फक्त संत आणि सद्गुरूंच्या उपदेशानुसार मात्र ते आम्हाला अनुभवायला येऊ शकतं. आणि म्हणून महत्व जर कशाला असेल तर ते म्हणजे संत किंवा सद्गुरूंना महत्व आहे. कारण त्यांनी ते अनुभवलेलं असतं आणि त्यांनी ते अनुभवलेलं असल्यामुळे त्याचं त्या ठिकाणी ते एक तर वर्णनही करू शकतात आणि त्याचबरोबर त्याचा अनुभव देण्याचं सामर्थ्य सुद्धा त्यांच्यामध्ये दडलेलं असतं. हे जी काही सद्गुरू असतात त्यांच्यामध्ये त्याचं समोरच्या शिष्याला त्या ठिकाणी त्याची पात्रता जर का असेल तो अधिकार संपन्न असेल
तो जर का साधन चतुष्टय संपन्न झालेला असेल, म्हणजेच त्याच्या अंतःकरणात विवेक, वैराग्य आणि समाधी षटक आणि त्याचबरोबर असलेलं मुमुक्षुत्व हे तीव्रतेने प्रगट झालेलं असेल, आणि असा जर का तो साधन चतुष्टय संपन्न असलेला अधिकारी शिष्य जो काही आहे, त्या अधिकारी शिष्याला अनुभव देण्याची क्षमता सद्गुरूंमध्ये असते, आणि तो एक क्षणिक का होईना पण तो अनुभव सद्गुरूंच्या माध्यमातून तो प्राप्त होऊ शकतो. म्हणजे ब्रह्म आहे किंवा नाही याबाबत जी आमच्या अंतःकरणात म्हणजे काय असते, त्याला संभावना दोष अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. पण म्हणजे ते आहे किंवा नाही, कारण आम्हाला जर का ते अनुभवायला येत नाही तर मग ते नाहीच असं आम्हाला वाटू शकतं. आणि म्हणून संत किंवा सद्गुरू जे काही आहे ते अशा पद्धतीने त्याचं वर्णन करतात, आणि त्याचं वर्णन करून त्या अनुभवाच्या पातळीवर क्षणिक का होईना पण त्याचा आम्हाला थोडासा अनुभव देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतंय. आणि त्यामुळे त्या अनुभवाच्या पातळीवर मग तो जो काही शिष्य आहे किंवा साधक आहे की नाही तो अशा पद्धतीने मला काहीतरी एक क्षण का होईना पण आनंदाचा अनुभव आलेला आहे, सद्गुरूंनी मला तो दिलेला आहे, आणि तेच आनंद रूप तत्व जे आहे तेच म्हणजे ब्रह्मरूप आहे. अशा पद्धतीने हा सगळा विचार त्या ठिकाणी म्हणजे सद्गुरू आम्हाला तो विचार आमच्या अंतःकरणात बिंबवण्यासाठी थोडीशी झलक का होईना ती झलक सद्गुरू आम्हाला प्राप्त करून देतात, आणि मग त्याच्या बळावर मग ब्रह्म नाही असं आमच्या अंतःकरणात यत्किंचित सुद्धा वाटत नाही. नाही, ते ब्रह्म नावाचं तत्व आहे. आता मी वारंवार त्याचा अनुभव कशा पद्धतीने मला येऊ शकेल याचा प्रयत्न मग त्या ठिकाणी शिष्य किंवा तो साधक करायला लागतो. आणि म्हणून 7व्या ओळीमध्ये समर्थ या ठिकाणी सांगतायत की ब्रह्म हे असं आहे किंवा ब्रह्म तसं आहे. ब्रह्म शब्दी ऐसे तैसे, शब्दांनी कितीही सांगितलं तरी पण ते बोलीजे त्याहूनही आणारसे, की किती आपण त्याच्याविषयी बोललो तरी सुद्धा अनुभवाच्या जोपर्यंत ते पातळीवर येत नाही तोपर्यंत मात्र ते खरं त्याचं स्वरूप आम्हाला कळू शकत नाही. आणि म्हणून इथे ते म्हणतात की वर्णनापासून तो अनुभव वेगळाच असतो, आणि म्हणून त्याच्यासाठी सातत्याने परी ते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म, अशा पद्धतीने मग त्याचं श्रवण करा, वारंवार तेच ऐकत राहा, त्याच मनन करत राहा. आणि केव्हा तरी आम्हाला त्याचा काय लागला पाहिजे, तर ध्यास जो काही आहे तो ध्यास आम्हाला लागला पाहिजे. प्रपंचातल्या आमच्या अनेक ध्यास सुपरिचित असतात, की घर बांधण्याचा ध्यास आम्ही घेतो, काय अमुक एक सोन्याचं, आता कितीही सोनं महाग झालं तरी अमुक एक वस्तू करायचीच आहे असाही ध्यास आमच्या अंतःकरणाला लागलेला असतो. काय कोणती ती गाडी, महागडी गाडी जी असते BMW, ती गाडी मला घ्यायची आहे असंही पण आमच्या अंतःकरणात ध्यास असतो. पण मला ब्रह्मस्वरूप व्हायचंच आहे आणि मी ब्रह्मस्वरूप आहेच अशा पद्धतीचा आणि मला तो अनुभव घ्यायचाच आहे असा मात्र ध्यास आम्हाला फार क्वचित एखाद्याच हजारातून एखाद्यालाच त्या ठिकाणी तो ध्यास लागू शकतो. पण समर्थ इथे आम्हाला सांगतात की जोपर्यंत अशा पद्धतीने सतत श्रवण, मनन आणि निधिध्यासन आम्ही करत नाही तोपर्यंत मात्र त्याचा अनुभव येणं आम्हाला शक्य नाही. आणि याच दृष्टिकोनातून समर्थांनी या तीनही गोष्टींना अत्यंत महत्व दिलेलं असल्यामुळे समर्थ जी काही पुनरावृत्ती या संदर्भात करताना दिसतात त्याचं कारणही तेच आहे की पुन्हा पुन्हा तत्कथनम तत्श्रवणम आपल्याला काय सांगतात तर श्रुतिमावली किंवा उपनिषद सुद्धा असंच सांगतात की त्याच पुन्हा पुन्हा काय करा, श्रवण करा, मनन करा. आणि त्यात तो निधिध्यासनाचा आमचा काय झाला पाहिजे तर विषय झाला पाहिजे. आणि मग याच दृष्टिकोनातून मग ते ब्रह्म कसं आहे तर वास्तविक पाहता ब्रह्माचं नामे अनंत परी ते ब्रह्म नामातीत. मुळात वास्तविक पाहता त्याला आता कैवल्य म्हटलं जातं, साक्षी म्हटलं जातं किंवा काय आणखीन ब्रह्म हे सुद्धा त्याला वास्तविक पाहता नाव दिलं जातं. पण खरं पाहिलं असता किंवा सगुण रूपामध्ये, अवतार रूपामध्ये राम कृष्णादी जे काही सगुण अवतार धारण झालेले आहेत तर त्यांना देखील अशा पद्धतीने काही नावं दिली जातात किंवा ठेवली जातात, त्यांना असतातच ती नावं. पण वास्तविक पाहता ब्रह्माचा अशा पद्धतीने कुठलंही तो नामाच्याही पलीकडे आहे.
नामातीत आहे. आणि म्हणून नाम घेता घेता केव्हा तरी एकदा अशी अवस्था किंवा अशी स्थिती की आमचं ते नाम जेव्हा खऱ्या अर्थाने झोप न लागता गळून पडेल. महत्वाचा मुद्दा आहे हा की नामातीत आहे. आणि मग तरी पण या सगुण साकार असलेल्या रामकृष्णादी अवतारांचा नाम आम्हाला सद्गुरू देतात आणि त्या नामाचा सातत्याने पाठपुरावा केला तर तो करता करता एक दिवस ते नाम सुद्धा काय झालं पाहिजे तर गळून पडलं पाहिजे. आणि गळून पडलं पाहिजे याचा अर्थ की मी त्या नामीशी म्हणजे ज्याचं मी नाम घेतोय तो जो काही कोण नामी आहे म्हणजे ते ब्रह्म नावाचं तत्व जे काही आहे त्या ब्रह्म नावाच्या तत्वाशी मला एकरूप होता आलं पाहिजे. आणि जेव्हा मी त्याच्याशी एकरूप होऊन जाते तेव्हा मात्र नाम काय आहे तर हे गळून पडतं. कारण नाम घेणारा जीवच तिथे शिल्लक राहत नाही. जो नाम घेतोय तो जीव आहे. आणि कोणाचं नाव घेतो आहे तर अर्थातच हे जे काही आपल्याला नाम सद्गुरूंनी दिलेलं असतं म्हणजे अवतारी पुरुष जे काही आहे त्या अवतारी पुरुषांचं नाम एखादा मंत्र आम्हाला दिलेला असतो आणि त्याचा वारंवार वारंवार उच्चार करता करता एक दिवस इतकं सहज त्या ठिकाणी ते झालं पाहिजे की ते नाम सुद्धा त्या ठिकाणी तो जीव जेव्हा आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जातो तेव्हा मात्र त्याचं नाम सुद्धा गळून पडतं. आणि म्हणून म्हणजेच त्या ब्रह्माशी तो त्या ठिकाणी त्यावेळेस काय होतो तर एकरूप होऊन जातो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की असं हे ब्रह्म नावाचं तत्व जे काही आहे ती कशी आहे तर ती नामातीत असणार ते तत्व आहे. आणि याला वास्तविक पाहता ते समजावून देण्यासाठी दुसरा तिसरा कोणताही दृष्टांत आम्हाला देता येत नाही. आणि या दृष्टिकोनातून आता म्हणून मग उपनिषद सुद्धा सांगतं की यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. ते ब्रह्म नावाचे तत्व कसं आहे तर की त्या ठिकाणी ते वाणीनी सांगताच येत नाही. त्या अनुभवाच्या पातळीच्या वेळेस जोपर्यंत तो जीव अनुभवाच्या पातळीवरती जाऊन पोचत नाही तोपर्यंत तो त्याच्याविषयी बोलू शकतो. वाणीनी त्याचं वर्णन करू शकतो की ते अव्यय आहे, ते अविनाशी आहे, ते अनंत आहे, ते अपार आहे, ते अजन्मा आहे वगैरे 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 अशा पद्धतीने त्याचं वाणीने वर्णन करता येतं. पण जेव्हा प्रत्यक्ष अनुभवाच्या पातळीवरती माणूस जाऊन पोचतो, साधक जाऊन पोचतो तेव्हा मात्र तिथे ती वाणी काय होते तर ती वाणी निवृत्त होऊन जाते. ते मनही निवृत्त होऊन जातं. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की अशा पद्धतीने की आत्मानुभवाची वेळ येते तेव्हा वाणी आणि मन त्याचा अनुभव न घेताच काय होऊन जातात तर निवृत्त होऊन जातात. आणि म्हणून अशा पद्धतीने मनाला सुद्धा ती ब्रह्मप्राप्ती होऊ शकत नाही असं काय आहे तर श्रुती माऊलींनी सांगितलंय. अशा प्रकारचं सिद्धांत वचन आपल्याला ठाऊक आहे. असं असलेलं हे तत्व जे काही आहे की जिथे वाणी निवृत्त होते जिथे मनही निवृत्त होऊन जातं मग त्या ठिकाणी तरी श्रुतीचा सिद्धांत असा आहे की म्हणजेच मनाने काय किंवा वाणीने काय त्या ब्रह्माचा अनुभव घेता येऊ शकत नाही. असं हे कल्पनातीत असलेलं काय आहे तर तत्व आहे. आणि म्हणूनच त्या ब्रह्माला मुंडक उपनिषदामध्ये अमन अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. अर्थातच त्या ब्रह्माला मन नावाचं तत्व स्पर्श करू शकत नाही. आणि जोपर्यंत आमचं मन मनन न करताय तोपर्यंत आम्हाला त्याचा अर्थातच अनुभव नाही हे सिद्ध होतं. मग आता हे कशा पद्धतीने मग आम्हाला याचा अनुभव येईल त्याचं अतिशय सुंदर वर्णन समर्थ आता 12व्या ओवीपासून करतायत की जर का ते मनाला देखील जाणता येत नाही मग ते आम्हाला प्राप्त कसं होईल तर त्याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर समर्थ देतात 12व्या ओवीमध्ये की आता मनासी जे अप्राप्त ते कैसे होईल प्राप्त ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरु विण नाही. अर्थातच मनाने जे जाणता येत नाही मग ते कसं जाणावं किंवा त्याचा अनुभव कसा घ्यावा किंवा त्याचं प्राप्तीचं साधन काय आहे तर त्याचं उत्तर आहे की केवळ आणि केवळ श्री गुरु कृपेनेच ते प्राप्त होऊ शकतं. आणि त्याला मग समर्थांनी अतिशय सुंदर दृष्टांत दिला की ज्याप्रमाणे एखाद्या काय याच्यामध्ये कोठी घरामध्ये खूप खोल्या असतात आणि त्या खोल्यांमध्ये खूप सामान भरलेलं असतं पण त्या खोल्यात शिरण्यासाठी जे दार आहे त्या दाराला खूप मोठं काय लावलेलं असतं
तर कुलूप लावलेलं असतं आणि जोपर्यंत त्याच्या किल्ल्या मिळत नाही तोपर्यंत आज सगळं सामान असून सुद्धा आम्हाला ते सामान हस्तगत होऊ शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे ते म्हणतायत की हे हृदय नावाचं जे कपाट आहे त्या हृदय नावाच्या कपाटातल्या त्या ठिकाणी या गाभाऱ्यामध्ये काय आहे, त्या आत्मा नावाचं तत्व त्या ठिकाणी ते दडलेलं आहे. पण हे आत्मा नावाचं तत्व जे काही आहे हे मात्र आम्हाला काय होऊ शकत नाही, तर ते प्राप्त होऊ शकत नाही. मग त्याची किल्ली कोणाजवळ आहे, तर त्याची किल्ली जी आहे ती सद्गुरूंच्या जवळ आहे. आणि सद्गुरूंच्या जवळची ती किल्ली घेऊन ते सद्गुरूच त्या ठिकाणी काय करतात, तर त्यांच्या कृपेची किल्ली जेव्हा या साधकाला ते लावतात, म्हणजेच त्यांची कृपा जेव्हा त्याच्यावरती होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने मी ब्रह्मा या अशा प्रकारचा अनुभवाचा प्रकाश जो काही आहे तो त्याच्या अंतःकरणात पडू शकतो. खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला लॉकरचा अनुभव आहे. वास्तविक आम्हीच आमचे दागिने जे काही असतात ते आमचे सगळे दागिने आम्ही कुठे ठेवलेले असतात, लॉकरमध्ये ठेवलेले असतात. पण मग आम्ही बँकेत जातो, ते जर का आम्हाला काढायचे असतील तर आम्ही काय जातो, तर आम्ही बँकेमध्ये जातो. पण बँकेमध्ये गेल्यानंतर आम्ही केवळ आमच्या साधनेची किल्ली लावून, म्हणजेच आमच्या जवळ असलेली किल्ली लावून ते आम्हाला हस्तगत होऊ शकतात का? हो, अर्थातच ते हस्तगत होऊ शकत नाही. त्यासाठी जो तिथला कॅशियर किंवा ब्रँच मॅनेजर जो कोण असेल, की त्याचं काय करावं लागतं, तर तो आधी एक किल्ली लावतो आणि त्याने किल्ली लावल्यानंतर मग आमची किल्ली जी काही आहे ती लावल्यावर मग ते आपलेच असलेले दागिने आपल्यालाच काय होतात, त्या ठिकाणी प्राप्त होतात. पण जोपर्यंत ती किल्ली ते ब्रँच मॅनेजर किंवा तो कॅशियर लावत नाही तोपर्यंत मात्र आम्हाला आमच्याच कपाटात असलेले आमचेच असलेले ते दागिने आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. हे जसं आहे अगदी त्याचप्रमाणे सद्गुरू जे काही आहे ते सद्गुरू रूपी किल्ली, त्यांच्या कृपेची किल्ली जोपर्यंत आमच्या या ठिकाणी अनुभवायला येत नाही तोपर्यंत मग आम्ही कितीही साधनांची खटपट केली तरी सुद्धा, म्हणजेच आमच्या साधनांच्या खटपटीची ही दुसरी किल्ली आहे, ती पण आवश्यक आहे. पण सुरुवातीला आधी कोणाची किल्ली आवश्यक असते, तर सद्गुरू कृपेची किल्ली त्या ठिकाणी आवश्यक असते. आणि सद्गुरूची कृपा ही किल्ली त्या काय करते, तर आमच्या बुद्धीमध्ये बी ब्रह्म आहे अशा प्रकारचा प्रकाश त्यामुळे आमच्या अंतःकरणात पडतो आणि आमची सगळी द्वैताची आणि भ्रमाने भरलेली कपाट जी काही आहे मग काय होऊन जातात. मग कोणतं त्या ठिकाणी आपल्याला कोणता दागिना हस्तगत होतो, अर्थातच आनंद. आत्मा जो काही आहे तो ज्ञानरूप आहे, तो आनंद रूप आहे, तो शांती स्वरूप आहे, तो समाधान स्वरूप आहे. आता हे आमच्याच हृदयात काशामध्ये चिदाकाशामध्ये असलेलं हे जे काही आत्मा नावाचं तत्व आहे, हे आत्मा नावाचं तत्व केवळ आम्ही आमच्या बळावरती हस्तगत करू शकत नाही, आम्हाला ते प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी सद्गुरू जे काही आहे ते सद्गुरूंचा उपदेश अत्यंत महत्वाचा असतो. आणि मग सद्गुरूंनी उपदेश करून जेव्हा ते आमच्या डोक्यावर हात ठेवतात, ते डोक्यावर हात ठेवणं म्हणजे काय आहे, तर जणू काही ते कुलूप उघडण्यासारखं आहे. आणि ती किल्ली त्यांनी ती तिथे लावलेली असते, त्यांच्या सामर्थ्याची किल्ली त्यांनी त्या ठिकाणी लावलेली असते. आणि मग आम्हाला त्यावेळेस ते उपदेश देतात की अरे बाबा, तत्वमसी सारख्या महावाक्याचा उपदेश. आणि मग तो सोहम मध्ये काय तर त्याचं परिवर्तन करून, म्हणजे त्यांनी जरी आम्हाला तत्वमसी असं म्हणजे ते ब्रह्म तू आहेस असं जरी सांगितलेलं असलं तरी स्वतःची साधना करताना ते तत्व मी आहे म्हणजे 6 अहम अशा पद्धतीची साधना करून मग काय करावं लागतं, तर त्याचा अनुभव आम्हाला येऊ शकतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. आणि असं ते आम्हाला अद्वैताच्या प्रांतामध्ये नेऊन सोडतात. आणि तो अद्वैतांचा प्रांत म्हणूनच त्या डॉक्टर तृप्तकोटींनी लिहिलेल्या आरतीमध्ये सुद्धा ते असंच म्हणत आहेत. श्री गुरूंविषयींची कृतज्ञता व्यक्त करताना ते असं म्हणतात की मी जेव्हा हा भ्रम द्वैत पसारा वारून दिदला अद्वैत सारा. तू काय केलंस गुरुराया, तू त्या ठिकाणी तुझ्या कृपेची किल्ली त्या ठिकाणी मला लावलीस, म्हणजेच तू मला तत्वमसी सारख्या महावाक्यांचा उपदेश केला. आणि तो उपदेश करून त्या खऱ्या अर्थाने मग मला काय केलेलं आहेस, तर मी जीव आहे हा जो काही माझा भ्रम होता,
हा माझा भ्रम, आणि त्यामुळेच सगळं हे द्वैत जे काही मला दिसत होतं, तर हे सगळं द्वैत माझ्या अनुभवाला कशामुळे येत होतं, तर मी स्वतःला जीव समजल्याचा परिणाम म्हणून मला हे द्वैत अनुभवायला येत होतं. पण तू जेव्हा अशा पद्धतीने माझा हा भ्रम, मी जीव आहे हा भ्रम सुद्धा माझा दूर केलास, म्हणून मी जीव हा भ्रमद्वैत पसारा, आणि तू त्याचं काय केलं, सगळं अद्वैत पसारा तू वारून टाकला, निरसून टाकलास, आणि मला अद्वैताच्या प्रांतावर मध्ये काय केलंस, तर त्या ठिकाणी दृढ केलं, स्थिर केलं. अशा पद्धतीने सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तेथे सुख असे वाढ, नाही मनास पवाड. अशा पद्धतीने त्या अनुभवामध्ये अपरंपार अपूर्व अशा प्रकारचं सुख जे काही आहे, म्हणजेच सुखरूपता जी काही आहे, ती सुखरूपता त्या ठिकाणी असते. आणि त्या सुखासाठी मात्र विषय सुखाप्रमाणे कुठल्याही गोष्टी इंद्रियांची गरज नसते. म्हणून मनाचीही तिथे गरज नाही, बुद्धीचीही गरज नाही. सगळे अंतःकरण निवृत्त पूर्णपणे तिथे व्हावं लागतं. आणि जोपर्यंत ते अंतःकरण निवृत्त होत नाही, तोपर्यंत याचा अनुभव जो काही आहे, तो अनुभव आपल्याला येऊ शकत नाही. आणि याच दृष्टिकोनातून अशा पद्धतीने समर्थ पुढे पुढे आम्हाला वारंवार तो विचार समजावून सांगताना दिसतात. आणि ते तत्व, ब्रह्म नावाचं तत्व कसं आहे म्हणतात, ते म्हणतात परे हुन पर. आता ते पुन्हा या ठिकाणी उल्लेख करतात की परेहून परावाणी. आपल्याला 4 वाणी आपल्याला माहिती आहेत, आपल्या सगळ्यांना वारंवार आपण अभ्यास करतो आहोत. म्हणून त्यामुळे वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा अशा या 4 वाणी ज्या काही आहेत, या 4 वाणींच्या पलीकडे असलेलं असं त्या परावाणीचा देखील प्रकाशक असलेलं असं हे तत्व जे काही आहे, तर हे ब्रह्म नावाचं तत्व आहे. आणि ते मन बुद्धी अगोचर, आणि म्हणून मन आणि बुद्धीला सुद्धा त्याचा अनुभव येऊ शकत नाही. पण या वाणी आणि अंतःकरण यांचा संग जेव्हा आपण सोडतो, म्हणजेच त्या निसंग असलेल्या तत्वाचं चिंतन करता करता जेव्हा वाणी आणि अंतःकरण पूर्णपणे काय होऊन जातात, तर त्याचं निरसन होऊन जातो, म्हणजेच त्याचा संग जेव्हा सुटतो, तेव्हा मात्र हे तत्व अनुभवायला आल्याशिवाय राहत नाही. अर्थातच त्याचा अनुभव आपल्याला येतो. आणि म्हणून आता या ठिकाणी समर्थ 20व्या ओवीमध्ये म्हणतात की आपण म्हणजे नेमकं कोण आहोत. आपण, ते म्हणतात आपण म्हणजे मीपण म्हणजे जीवपण, आणि जीवपण म्हणजे अज्ञान संग जडला. वास्तविक पाहता जे आपण स्वतःला मी आहे असं सातत्याने म्हणत राहतो. आता असं जेव्हा आपण मी कारण माणूस मी शिवाय बोलूच शकत नाही. वास्तविक पाहता हा जो काही मीपणा आहे, यालाच जीवभाव असं म्हणतात. आणि तो मीपणाचा म्हणजे हाच आपला काय आहे, मग अज्ञान आहे. वास्तविक पाहता फक्त एक ते तत्वच त्या ठिकाणी आहे, ते ब्रह्म नावाचं तत्वच आहे. म्हणून हळूहळू मी नसून फक्त तू आहेस. कोण आहेस फक्त? वास्तविक पाहता पुन्हा मी नसून फक्त तू आहे असं म्हणताना सुद्धा त्या ठिकाणी मग मी जे काही आहे त्याचं काय करावं लागतं, तर त्याचं पुन्हा गृहीत धरावंच लागतं ते. कारण मीच्या सापेक्षतेनेच आपण तू अशा पद्धतीने शब्द वापरत असतो. वास्तविक पाहता हा मीच मला काय करता आला पाहिजे, तर पूर्णपणे हेच माझं अज्ञान आहे का, हा जो काही जीव भाव आहे हेच माझं अज्ञान आहे. आणि हे अज्ञान जेव्हा फक्त मी नसून केवळ कोण आहे, तर तो परमात्माच आहे. तो परमात्माच तिथे विराजमान आहे. आणि मी जो काही आहे तो मी तिथे नाहीच. जीवामध्ये असलेले जे 3 घटक आहे, जीव ही संज्ञा ज्या पद्धतीने तयार झालेली आहे, तर ती ही जीव नावाची संज्ञा कशा पद्धतीने तयार झाली, तर त्याचं शास्त्रकार वर्णन करतात की ही संकल्पना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने समजावून घ्यायची झाली तर जीव इज इक्वल टू, आपण काय म्हणतो त्याला, तर खऱ्या अर्थाने वास्तविक पाहता कुटस्थ चैतन्य म्हणजे एक तिथे आत्मा नावाचं एक तत्व आहे. त्या आत्मा नावाच्या तत्वाचं बुद्धी जी काही आहे, त्या बुद्धीमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब, म्हणजेच काय काय आलं तिथे, तर बुद्धी आली, आत्मा आला, आणि त्या आत्म्याचं त्या बुद्धीत पडलेलं जे प्रतिबिंब आहे, या तिन्हींना मिळून जीव नावाची संकल्पना स्पष्ट होते. या तिन्हींना मिळून काय म्हणतात, जीव असं म्हणतात. तर आता ही बुद्धी कशी आहे, आपण थोडासा विचार करूया. तर ही बुद्धी कशी आहे वास्तविक पाहता, बुद्धी ही तेज तत्वाची आहे आणि सत्व गुणाची आहे.
आता तेज तत्व जे आहे ते पंचमहाभूतात्मक आहे आणि त्यामुळे पंचमहाभूतात्मक असल्यामुळे ती बुद्धी सुद्धा कशी आहे तर नाशवान आहे आणि म्हणून कल्पनेनी तिचा बाध केला. म्हणजे ती नाशवान आहे अशा पद्धतीने तिला मिथ्या ठरवलं. तर मग आता काय होईल तर अर्थातच ती बुद्धी नाशवान असल्यामुळे ती बुद्धी म्हणजे तेज तत्व किंवा तो सत्वगुण तो आपण कल्पनेने विचाराने बाजूला सारला तर आता त्या बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब तरी मग शिल्लक राहील का? कारण जर का बुद्धीच नाही तर बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब तरी कसं शिल्लक राहणार आहे? अर्थात ते प्रतिबिंबही नाही. मग आता फक्त तिथे काय उरलं तर फक्त एक आत्मा नावाचं तत्व तिथे उरलं किंवा त्यालाच कुटस्थ चैतन्य अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. तर अर्थात फक्त काय उरतं तिथे तर ते आत्मा नावाचं तत्व उरतं आणि म्हणूनच वास्तविक या मीपणाला यात किंचितही वाव नाही. फक्त आहे ते फक्त एक आत्मा नावाचं तत्व आहे आणि म्हणून समर्थांची एक ओवी मला फार आवडते आणि ती ओवी आपल्याला स्पष्टपणे अशा पद्धतीने सांगते की समर्थ असं म्हणतात की एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण आणीला चोरू कैचामध्ये. वास्तविक या समर्थांसारख्या महापुरुषांच्या दृष्टिकोनातून जीव नावाचं तत्व अस्तित्वातच नाहीये. ते म्हणतात तू हे जीव नावाचं तत्व हा आपण हा मी कुठून तू आणलास बाबा? वास्तविक पाहता जीव नावाचं जीवपण जे काही आहे हेच काय आहे तर हे तत्वच अस्तित्वात नाही, जीवच अस्तित्वात नाही. आणि जीवच अस्तित्व म्हणजे अजातवादाला पुरस्कर्ते कोण आहेत? समर्थ आहेत की त्यांनी आगा जे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काही अशा पद्धतीने अजातवाद मांडलेला आहे. पण तो तुम्हा आम्हाला पटणं स्वीकारणं फार कठीण आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने जेव्हा जीव नावाची संकल्पना आपण स्पष्ट करून देतो तेव्हा मात्र आपल्या लक्षात येतं की वास्तविक पाहता खऱ्या अर्थाने हे जे काही मी म्हणणं चाललेलं आहे हा मी म्हणजेच जीवभाव आहे आणि तो जीवभावच आपला काय झाला पाहिजे तर गळून पडला पाहिजे. आणि जोपर्यंत हे अशा पद्धतीने जीवभाव गळून जात नाही तोपर्यंत आत्मानुभव जो काही आहे तो आत्मानुभवही येऊ शकत नाही. आणि म्हणून 22व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात मी कोण ऐसे निर्णय या नाव अज्ञान बोलीजे, अज्ञान गेली पाविजे परब्रह्म ते. मी कोण आहे याचं खरं उत्तर तुम्हा आम्हाला माहित नसतं. आपण सगळेजण फक्त देहाच्या संदर्भात किंवा जास्तीत जास्त जीवाच्या संदर्भात विचार करतो. मी माधुरी जोशी आहे, मी अमुक उंचीची आहे, मी काय त्या ठिकाणी गृहिणी आहे किंवा काय ऑफिसमध्ये काम करणारी आहे, माझी उंची एवढी आहे, मी रोड आहे. म्हणजे सगळं जे देहाच्या अनुषंगाने असलेलं जे काही आहे त्याच वर्णन आपलं चाललेलं आहे. वास्तविक पाहता खऱ्या अर्थाने हे खरं उत्तर आहे का हो? तर हे खरं उत्तर नाही. खरं उत्तर जे आहे तर मी फक्त आत्मा आहे हेच एक फक्त खरं उत्तर आहे. बाकीची सगळी उत्तरं जी आहे की मी गृहिणी आहे, मी अमक्या तमक्याची आई आहे, मी अमक्या तमक्याची मावशी आहे, ही सगळी उत्तरं तात्कालिक आहेत, तेवढ्यापुरती आहेत, ती खोटी आहेत. आणि म्हणून मग ह्या सगळ्या उत्तरांना म्हणजे खऱ्या मी कोण आहे हे मला शोधता आलं पाहिजे. रोज त्याचा अभ्यास मला करता आला पाहिजे आणि मग हे माहीत नसणं हेच खरं पाहिलं असता मी खरा कोण आहे हे जे माहीत नसणं हेच खरं अज्ञान आहे. आणि म्हणून जोपर्यंत हे अज्ञान नाहीसं होत नाही तोपर्यंत तो ब्रह्मानुभव जो काही आहे तो ब्रह्मानुभव येऊ शकत नाही. आणि या दृष्टिकोनातूनच आता समर्थांनी या ठिकाणी की कशा पद्धतीने ते ब्रह्मतत्व सगळीकडे व्यापून आहे आणि त्याला जुनं नवपण वगैरे त्याच्यामध्ये नाही किंवा ते काय उंच ब्रह्मरायासी नीच ब्रह्म परिवारासी वगैरे असाही काही उंच नीचतेचा भाव सुद्धा त्याच्यामध्ये नाही. म्हणजे असा कुठलाही भेद जो काही आहे तो भेद तिथे नाही. ते काय ब्राह्मणाचं ब्रह्म जे आहे ते 16 आहे आणि शूद्रासाठी असलेलं जे चैतन्य आहे ते मात्र ओळ आहे. असाही त्याच्यामध्ये भेदभाव नाही. उंच नीच हा भेदभाव नाही, लहान मोठा हा भेदभाव नाही, राजा भिकारी असाही भेदभाव नाही किंवा किंबहुना स्त्री पुरुष असाही भेदभाव त्या ब्रह्माच्या ठिकाणी नाही. अशा पद्धतीने अत्यंत भेद असलेलं तत्व जे काही आहे ते म्हणजे ब्रह्म नावाचं तत्व आहे. आपण बघा सातत्याने बोलताना सुद्धा आपण म्हणजे पुरुषाला जीव आणि स्त्रीला जीवी म्हणतो का हो?
नाही, पुरुषाचाही जीवच असतो आणि स्त्रीचाही देखील काय असतो, तर जीवच असतो. स्त्रीला आपण त्या ठिकाणी जीवी असं म्हणत नाही, म्हणजे ती स्त्रीलिंगी स्त्री आहे म्हणून तिच्याही ठिकाणी तो जीवच आहे आणि पुरुषाच्या ठिकाणी सुद्धा जीवच आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीचे कुठलाही भेद जो काही आहे तो भेद ब्रह्माच्या ठिकाणी त्या ठिकाणी असत नाही आणि म्हणून उंच नीचतेचा देखील किंवा हा अमुक एक राजा जो आहे तो उच्च प्रतीचा आहे आणि सेवक जो आहे तो मात्र हलक्या प्रतीचा आहे. हे जसं व्यवहारामध्ये आपण बोलतो तसं ब्रह्माच्या बाबतीत ते ब्रह्म उच्च आहे आणि नीच आहे किंवा हलक्या प्रतीचा आहे असंही आम्हाला म्हणता येऊ शकत नाही. कारण मुळात ते ब्रह्म कसं आहे तर एकमेव अद्वितीय सजातीय विजातीय भेदरहित असलेलं असं ते तत्व आहे. म्हणजे ते एकुलतं एक आहे आणि एकुलतं एक असलेल्या तिथे दोनपणाच नाहीये आणि म्हणून त्या सजातीय आणि विजातीय या दोन्हींचेही भेद जे काही असतात ते भेद त्याच्या ठिकाणी यत्किंचित सुद्धा नाही. आणि ती तिन्ही लोकांमध्ये म्हणजे स्वर्गादी तिन्ही लोकांमध्ये त्या ठिकाणी ते ब्रह्म नावाचं तत्व हे आहे आणि आहे. ते तीनही काळांमध्ये आहे आणि ते तीनही लोकांमध्ये म्हणजेच स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये ते आहे. ते घनदाट भरलेलं आहे. गुरूंच्या मध्ये ते ब्रह्म नावाचं तत्व जे काही आहे ते फार मोठं आहे, उच्च पातळीचं आहे आणि शिष्यामध्ये त्या मनाने ते हलक्या पातळीचं आहे. ते चैतन्याला यत्किंचितही काय नाही आहे तर अशा पद्धतीने भेद नाही आहे. पण मग खऱ्या अर्थाने शिष्यांनी मग का म्हणून त्याला तो अनुभवायला येत नाही आणि सद्गुरूंना मात्र ते अनुभवायला येतं कारण शिष्यांचा देह तादात्म्य भाव जो काही आहे तो मात्र अत्यंत काय झालेला असतो तर प्रबळ झालेला असतो आणि त्या देह तादात्म्यामुळेच त्या ठिकाणी त्याला तो अनुभव येऊ शकत नाही. आणि म्हणून आता समर्थ काही ओव्यांमध्ये अस्पष्टपणे सांगताहेत की काय करा तर तुम्ही त्या ठिकाणी ही देहबुद्धी जी काही आहे ते देहबुद्धी झाडण्याचा म्हणजेच त्याचा निराश करण्याचा काय सातत्याने प्रयत्न करा. मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे अशा पद्धतीने सातत्याने विचार करत राहा आणि म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. समर्थांचं मनाच्या श्लोकातला हा चरण अत्यंत प्रसिद्ध असलेलं चरण आहे आणि म्हणून समर्थ त्या ठिकाणी म्हणतात की मी देह आहे या निश्चयामुळेच अध्यात्माविषयीच्या अनेक शंका ज्या काही आहेत त्या तशाच राहून जातात आणि आपलं समाधान होऊ शकत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही देहबुद्धीच जोपर्यंत समर्थांनी तर 32व्या ओवीमध्ये असं म्हटलेलं आहे की ब्रह्म ताजे किंवा ब्रह्मशिळे ब्रह्म कमी किंवा अधिक असं काहीही त्या ब्रह्माच्या ठिकाणी नाही. आणि ज्याला मात्र अशा प्रकारच्या उणीवा दिसत आहेत त्याची देहबुद्धी जबर म्हणजे ती देहबुद्धी जी काही आहे ती एखाद्या जणू काही तो काय आहे तर जबर असलेला कुत्राच तो समजावा. इतकं आम्हाला त्या ठिकाणी ते काय करतायत की अरे बाबा ना आता तरी जागे व्हा, आता तरी जागे व्हा, आता तरी हे समजून घ्या आणि आता तरी ह्या देहबुद्धीतून सुटण्याचा काय करत राहा, अभ्यास करत राहा. आणि अशा पद्धतीने ही देहबुद्धी जेव्हा अत्यंत बळकट होऊन जाते आणि त्यामुळे ती अत्यंत बळकट झाल्यामुळे त्या देहालाच अवास्तव अशा प्रकारचं महत्व त्या ठिकाणी दिलं जातं आणि मग त्या देवाबद्दल म्हणजेच त्या आत्मस्वरूपाबद्दल दुर्लक्ष जे काही आहे ते दुर्लक्ष त्याच्याकडे केलं जातं. वास्तविक पाहता जे विवेकी लोक असतात, ज्ञानी लोक असतात ते मात्र या देहाचं मिथ्यत्व ओळखून असतात, ते जाणून असतात आणि म्हणून ते देहाला महत्व न देता देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणूनच त्यांना देहाची काही नाहीये तर यत्किंचित सुद्धा फिकीर जी काही आहे ती देहाची नाहीये. कारण एक दिवस तुकाराम महाराजांचंच वचन आहे आणखीन एका दुसऱ्या ठिकाणी की आपले मरण पाहिले माय डोळा तो सुख सोहळा अलोलिक. आता त्यांनी आपले मरण पाहिले माय डोळा म्हणजे या देहाला मरण आहे हे त्यांनी स्पष्टपणे काय केलेलं आहे तर त्यांच्या ते लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे या देहाला मरण आहे, मला मात्र म्हणजे आत्मस्वरूपाला तो जन्मतच नाही आणि तो त्यामुळे तो मरत सुद्धा नाही. डॉक्टर काका छान एक वाक्य नेहमी बोलत असतात
डॉक्टर काका असं म्हणतात की अरे देवा, तू नेऊन नेऊन काय नेशील, तर तू त्या ठिकाणी माझा देह नेशील, माझे प्राण नेशील, पण तुला मला नेता येणार नाही, कारण तू आणि मी एक रूपच आहोत, म्हणजेच आत्मस्वरूप आहोत, ब्रह्मस्वरूप आहोत, आणि त्यामुळे तुला मला नेताच येणार नाही. तू नेऊन नेऊन काय नेणार आहेस, तसाही तू देह नेणार आहेस, आणि तसाही तर तो देह एक दिवस जाणारच आहे. तू नेऊन नेऊन काय प्राण नेशील, प्राण सुद्धा एक दिवस ते जाणारच आहे. सांगण्याचं तात्पर्य असे ते देहावर अत्यंत उदार झालेले असतात. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांचा एक अभंग मला या ठिकाणी सहजच आठवला, की तुकाराम महाराज त्या अभंगामध्ये म्हणतात की भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेल्या आशापास निवारुनी. कुणाला भक्त म्हणायचं, तर ते म्हणतात की जे भक्त ऐसे जाणा जे देही उदास, देहाच्या बाबतीत अत्यंत काय झालेले आहेत, उदास झालेले आहे. आणि उदास झालेले आहे याचाच अर्थ देहावरचं ममत्व, तादात्म्य पूर्णपणे त्यांनी काय केलेलं आहे, तर सोडून दिलेलं आहे. म्हणजेच त्यांच्या अंतःकरणातनं ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे. आणि म्हणून त्यांना काय, म्हणून त्यांना मग संतांना मरणाची भीती वाटत नाही. आम्हाला मरणाची भीती वाटते, कारण आम्ही या देहालाच काय समजून चाललेलो आहे, मी असं समजून चाललेलो आहे. आणि म्हणून मग देह आहे तर मी आहे, अन्यथा देह गेला तर मी जाईन, अशा पद्धतीचं आम्ही काय करून टाकलेलं आहे. देह बुद्धी आमची बळकट होऊन गेल्याचा परिणाम म्हणून म्हणून इथे ते म्हणतायत की या देहासक्तीमुळेच खऱ्या अर्थाने आम्हाला समाधान प्राप्त होऊ शकत नाही, आम्हाला आत्मसुख प्राप्त होऊ शकत नाही. जेवढ्या लवकरात लवकर आमची ही देहबुद्धी हळूहळू का होईना, पण आम्ही काय करत गेलो, तर नाहीशी करत गेलो. म्हणजे मी देह आहे ही भावना आमची अंतःकरणातली हळूहळू जशी जशी काय होत राहील, तर कमी कमी होत राहील. तसं तसं त्या आत्मस्वरूपाकडे आम्ही हळूहळू जात राहू. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणताहेत की वास्तविक पाहता म्हणून देहबुद्धी हे झडे, तरीच परमार्थ घडे, देहबुद्धीने बिघडे ऐक्यता ब्रह्माची. वास्तविक पाहता समर्थ आता 39व्या ओवीमध्ये तुम्हाला सांगताहेत की जोपर्यंत हा देहबुद्धीचा बाध केला जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्हाला मोक्ष किंवा परमार्थ साधता येत नाही. पण ज्याला अशा पद्धतीने या देहबुद्धीचा बाध करता आला, त्यालाच काय होतो, तर मोक्ष प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून देहबुद्धीने जीवाचं ब्रह्माशी असलेलं मूळचं ऐक्य जे काही आहे ते बिघडून जातं. आणि त्याचसाठी आम्हाला ही देहबुद्धी सतत सततच्या श्रवणाने, अभ्यासाने आम्हाला काय करता येऊ शकते, कमी कमी निश्चितपणे आम्हाला करता येऊ शकते. आणि त्याच दृष्टिकोनातूनच समर्थांनी 41व्या ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात, विचक्षणे या कारणे देहबुद्धी त्यजावी श्रवणे. सतत सतत या बाबतीतलं श्रवण करा. हळूहळू का होईना, एकदम जरी गेली नाही तरी देहबुद्धी हळूहळू कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सतत सतत काय करत राहा, तर श्रवण करत राहा, असं समर्थ आम्हाला सांगतात. आणि असं अध्यात्मशास्त्राचं परंपरायुक्त श्रवणानेच हे देहबुद्धी हळूहळू कमी कमी होऊ शकते. आणि ती देहबुद्धी सोडून सत्य ब्रह्मी साचारपणे मिळवून जावे. कारण जर का अंतःकरणामध्ये सतत त्या आत्मस्वरूपाचं चिंतन करत राहिलो, तर चिंतन करता करता एक दिवस निश्चितपणे त्या सत्स्वरूपाशी म्हणजेच ब्रह्माशी आम्हाला ऐक्य साधता येईल. आणि त्याच दृष्टिकोनातून मग समर्थ या ठिकाणी अशा पद्धतीने श्रोत्यांना सांगताहेत की ते ब्रह्म कसं आहे, तर त्याचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे की म्हणे ब्रह्म एकची असे, परी ते बहुविध भासे, अनुभव देही अनारिसे नानामती. वस्तुतः खरं पाहिलं तर ब्रह्म नावाचं तत्व एकच आहे, ती वस्तू एकच आहे. परंतु निरनिराळ्या संप्रदायामध्ये त्याची अभ्यास पद्धती मात्र वेगवेगळी सांगितलेली असल्यामुळे अनेक बाबतीत त्याच्या वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. पण त्या ठिकाणी मग हळूहळू ते ऐकता ऐकताच आमचं अंतःकरण काय होऊन जातं, तर अशा पद्धतीने ते तत्व आहेच हा निश्चय आमचा होतो. आणि हा निश्चय जेव्हा आमचा पक्का झाला की हळूहळू श्रद्धा तयार होते. आणि मग त्या श्रद्धेने आम्ही त्या ब्रह्माचं चिंतन सातत्याने करायला लागलो, तर हळूहळू
मग त्याचा अनुभव जो काही आहे तो अनुभव आम्हाला येऊ शकतो. आणि म्हणून जवळजवळ 46 पासून 51 पर्यंत समर्थांनी या ओव्यांमध्ये काय दिलेली दिसतात, तर ब्रह्माची ही वेगवेगळी विशेषणं जी काही आहेत ती विशेषणं दिलेली दिसतात, की ते ब्रह्म निर्मळ आहे, अढळ आहे, शांत आहे, स्वानंद स्वरूप आहे, अलक्ष आहे, अरूप आहे, अपरंपार आहे, अच्युत आहे, वगैरे वगैरे हे सगळी विशेषणं जी काही आहेत ती जवळजवळ 51व्या ओळीपर्यंत समर्थ त्या ठिकाणी देतात. मग अशी जरी त्याला असंख्यात नावे असली तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याची लक्षणं किंवा त्याची विशेषणं अशा पद्धतीने किंवा त्याला अनेक अशा पद्धतीने जरी नावं दिलेली असली तरी मूळतः असलेलं ब्रह्म नावाचं तत्व मात्र लक्षणातीत आहे, निर्विशेष आहे आणि म्हणून ते नामातीत आहे. आणि म्हणून त्या ब्रह्माचं स्वरूप खऱ्या अर्थाने आपल्याला काय झालं पाहिजे, तर आकलन झालं पाहिजे. आणि ते निश्चित करण्यासाठीच अशा पद्धतीने मग एखाद्याने समजा ते कसं आहे म्हटलं तर परमात्मा ज्ञानघन आहे म्हटलं तर हो, कबूल आहे, ते ज्ञानघन आहे, ते अत्यंत पुरातन आहे, हो तेच, कारण ते तत्व पुरातन असलेलं तत्व आणि ज्ञानघन असलेलं तत्व, चिद्रूप असलेलं तत्व आणि चिन्मात्र असलेलं तत्व, ही त्याचीच सगळ्या एकाच तत्वाची नावं आहेत. हे जर का आम्हाला चांगल्या प्रकारे एकदा कळून गेलं तर मग आमचा गोंधळ त्या बाबतीत होणार नाही, की एखाद्या ग्रंथामध्ये त्याला काय म्हटलेलं आहे, तर काही स्त्रीलिंगी नावं दिलेली आहेत, तर एखाद्या ह्याच्यात पुरुषलिंगी नावं दिलेली आहेत, तर एखाद्या ह्याच्यात नपुसलिंगी नावं लिहिलेली आहेत. मग आमचा गोंधळ जो काही आहे तो गोंधळ होऊ शकतो. आणि म्हणून अशा पद्धतीने या 46व्या पासून ओवीपासून 51व्या ओवीपर्यंत समर्थांनी ही वेगवेगळी नावं दिली. आणि हे सगळे नावं जरी वेगवेगळी असली तरी ते एकाच ब्रह्मतत्वाची नावं आहेत किंवा लक्षणं आहेत, हे जाणून घ्या असं समर्थ आम्हाला इथे स्पष्टपणे सांगतायत. आणि जोपर्यंत जीवाला विश्रांतीसाठी या शांत असलेल्या ब्रह्माशीच एक रूप व्हावं लागतं आणि जोपर्यंत तो त्या आत्मारामाशी एक रूप होत नाही तोपर्यंत त्याला विश्रांतीचा अनुभव जो काही आहे तो अनुभव येत नाही. आणि अशा पद्धतीने हा सगळा विचार समर्थांनी आपल्याला या समासात ब्रह्माविषयीचा विचार स्पष्टपणे सांगितलेला आहे. आणखीनही काही शंका अंतःकरणात असतील तर तेच त्या ठिकाणी मग त्या 14 ब्रह्म जी काही आहेत तीच पुन्हा 14 ब्रह्मांची लक्षणं पुढच्या समासामध्ये सांगितलेली. त्यातून मग आता पुन्हा खरं ब्रह्म नावाचं तत्व कशा पद्धतीचं आहे ते जाणून घ्यायचं असेल तर ती 14 ब्रह्म सुद्धा लक्षात घ्या. आणि त्याचा सगळा निवाडा जो काही आहे, त्याचा विचार जो काही आहे तो मी पुढच्या समासामध्ये केलेला आहे. आणि ती असलेली तत्व म्हणजे ही माईक तत्व बाजूला काढताच उरतं ते फक्त एक सत्य नावाचं तत्व कशा पद्धतीने उरतं. आणि म्हणून त्यासाठी शास्त्रांचा आधार घेऊन पुन्हा समर्थांनी 14 ब्रह्माची लक्षणं पुढच्या समासामध्ये सांगितलेली आहेत. त्याचा विचार पुढच्या वेळेस करण्यात येईल. पण अशा पद्धतीने जोपर्यंत त्या ब्रह्माशी आम्ही एकरूप होत नाही, त्या आत्मारामाशी आम्ही एकरूप होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्हाला विश्रांती, समाधान, शांती मिळू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणून आपण झडझडून वहिला निघ अशा पद्धतीचा अभ्यास जो काही आहे तो अभ्यास आपल्याला झडझडून केला पाहिजे. देहबुद्धी रोजच्या रोज मी देह आहे हा भाव अंतःकरणात निर्माण झाला, हा विचार निर्माण झाल्याबरोबर त्या ठिकाणी नाही मी देह नसून मी आत्मा आहे अशा पद्धतीने काय करायचं आहे, काट्यानेच काटा आपल्याला काढायचा आहे. आणि म्हणून हा विचार जो काही आहे मी देह आहे हा विचार मी आत्मा आहे या काट्याने आम्हाला त्याला छेद देता आला पाहिजे. आणि तसा छेद देता देता एक दिवस त्या ब्रह्माशी आपण सगळेजण समर्थांच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने एक रूप निश्चितपणे होऊ अशा पद्धतीची प्रार्थना समर्थ चरणी करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.